राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त कॉलेजच्या प्रांगणात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचं निर्भय बनो या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी निर्भय म्हणजे एन.डी. पाटील असं सांगून एन.डी. पाटील हे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं आधार होते असं सांगितलं। ते शेतकरी कामगार यांचे लढवय्ये नेते होते। इतकी आंदोलनं यशस्वी करून सुद्धा त्यांनी कोणत्याही आंदोलनाचं श्रेय घेतलं नाही, हे त्यांचं मोठेपण होतं। देशातील सध्याच्या घडामोडींवर विचार मांडताना त्यांनी ज्यांनी राष्ट्रपित्याचा खून केला, जे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत अजूनही मानत नाहीत, अशी लोक आज राष्ट्रवादाबद्दल सांगतायत, हा मोठा विरोधाभास असल्याचं सांगितलं। इतिहासातील प्रतीकं घेऊन इतरांना त्रास देण्याचा उद्योग सध्या सुरू आहे। आमची सत्ता येणार असं जाणीवपूर्वक पेरलं जातंय। या सगळ्यांमध्ये घाबरून जायचं नाही। इंडिया आघाडी स्ट्रॉंग आहे। उत्तर भारताचा इंडियाचा प्रभाव कमी पाहायला मिळत असला तरी दक्षिणेकडं इंडिया आघाडीचा प्रभाव अधिक आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या 48 जागाच परिवर्तन घडवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशातील सर्व यंत्रणा, स्वायत्त संस्था यांनी ताब्यात घेतल्या आहेत। अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालंय। विरोधी सत्ता टिकू देत नाहीत। अशा परिस्थितीत लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी, हुकुमशाही विरोधात बोलण्यासाठी प्रत्येकानं निर्भय बनलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। केंद्रातील सत्ता बदलणार आहे, हा विश्वास ठेवा। ताकद लावून लढायचं आहे। देशात उत्तर आणि दक्षिण अशी दरी निर्माण झाली आहे। महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा डाव सध्या चालू आहे। 2024मध्ये महाराष्ट्राच्या 48 जागाच पुढची सत्ता कुणाची येणार हे ठरवेल। म्हणजेच महाराष्ट्र राज्य केंद्रातील सत्ता घालवू शकतो, असं भाकीत त्यांनी केलं। या स्थितीमध्ये महाराष्ट्राची निर्णायक भूमिका राहणार आहे, कारण जे दाखवतात तसं नाही आहे। 200 पेक्षा जास्त जागा दक्षिणेकडे पण आहेत आणि तिथे यांना भवितव्य नाही आहे। जागा कोणत्या येणार आहेत? 48 जागांवर येणार आहे महाराष्ट्राच्या सगळं, आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृतीच बदलायची हा डाव आहे। ही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची संस्कृती यांना परवडत नाही, कारण ती सहिष्णुता सांगते, ती भेदाभेद भ्रम अमंगळ सांगते, भेदभाव आणि म्हणून हे प्रयत्न जाणीवपूर्वक महाराष्ट्रात। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो किंवा सांगणारे असोत किंवा ऐकणारे असोत, त्यांची एक निर्णायक भूमिका महाराष्ट्रातल्या 48 जागा पत्रकार मंडळींनी लक्षात घ्यावं। महाराष्ट्रातल्या 48 जागा पुढच्या वेळेला सत्तेत कोण हे ठरवणार आहेत, तर महाराष्ट्रच फक्त सत्तांतर करू शकतो हे लक्षात ठेवा। यावेळी प्राचार्य टी.एस. पाटील, प्रसाद कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, उपाध्यक्ष डॉक्टर संगीता पाटील, प्राचार्य विश्वास सायनाकर, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, शाहू कॉलेजमधील शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते।